सुरुवातीला बातमी आपल्या देशासंदर्भातली। चीनची जमिनीची हाव काही कमी होत नाहीये। भारताच्या जम्मू काश्मीरमधील शक्सगाम खोऱ्यावर आता चीनने दावा केलाय। केवळ दावा करून थांबलेला नाही, तर ती जमीनच आमची आहे असं बेधडकपणे चीन सांगत सुटलाय। अर्थात भारताने शक्सगाम खोरं हा सार्वभौम भारताचा अविभाज्य भाग असल्याचं स्पष्ट केलंय। तिथल्या चीनी बांधकामावरही भारताने तीव्र आक्षेप नोंदवलाय। पाहूया या शक्सगाम खोऱ्यावरून भारत आणि चीनमध्ये नेमके काय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि नेमकं हे खोरं इतकं महत्त्वाचं का आहे ते। चीनचा भारताच्या शक्सगाम खोऱ्यांवर दावा, भारताच्या हद्दीत चक्क बांधकाम, भारताकडून तीव्र आक्षेप, चीनचा मोठा कांगावा। चीनने जम्मू काश्मीर मधील शक्सगाम खोऱ्याचा परिसर आपलाच असल्याचा दावा केलाय। त्यामुळे भारत आणि चीनमध्ये पुन्हा तणाव निर्माण झालाय। चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरद्वारे पाकिस्तानपर्यंत चीन याच परिसरातून रस्ता बांधतोय। भारताने यावर तीव्र आक्षेप नोंदवलाय। भारत या परिसरात कोणत्याही परदेशी अवैध बांधकामाच्या विरोधात आहे। भारताने 9 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत या परिसरातील चीनच्या नियंत्रणाला अवैध ताबा म्हटलं होतं। शक्सगाम व्हॅली इज इंडियन टेरिटरी। शक्सगाम खोरं हा भारताचा भाग आहे। 1963 मध्ये झालेला कथित चीन पाकिस्तान सीमा करार हा भारताने कधीच मान्य केलेला नाही। आम्ही सातत्याने सांगत आलोय की हा करार बेकायदेशीर आणि अवैध आहे। आम्ही चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरलाही मान्यता दिलेली नाही, कारण हा कॉरिडॉर भारतीय भूभागातून जातो। त्या भागावर पाकिस्ताननं बळजबरीनं आणि बेकायदेशीरपणे ताबा मिळवलाय। भारताच्या भूभागावर ही अवैध घुसखोरी होती। तो भाग भारताचा अविभाज्य भाग आहे, हे आम्ही चीन आणि पाकिस्तानला वारंवार सांगितले। इंटेग्रल अँड इनएलिजिबल पार्ट ऑफ इंडिया. This has been clearly conveyed to Pakistani and the Chinese. India considers 1963 1963 मध्ये चीन आणि पाकिस्तानमध्ये झालेला करार हा अवैध आहे असं भारत मानतो। त्यामुळे शक्सगाम खोऱ्यात कोणतीही परदेशी हालचाल हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे। आम्ही कथित CPEC अंतर्गत सुरू असलेल्या कोणत्याही बांधकामाला मंजुरी देत नाही। त्यामुळे चीनने जारी केलेलं निवेदन आम्हाला मान्य नाहीये, ते अवैध आहे। and we consider that it is a illegal action which is being carried out by the two nations. तर सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओनिंग यांनी शक्सगाम खोरं चीनचाच भाग असल्याचा दावा केला होता। ज्या परिसराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत तो चीनचाच भाग आहे। आपल्या परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करणं हा चीनचा अधिकार आहे आणि यावर कोणताही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही। चीन आणि पाकिस्ताननं 1960च्या दशकात सीमा करार केला होता आणि दोन्ही देशांमध्ये सीमा निश्चित करण्यात आली होती। हा निर्णय 2 सार्वभौम देशांनी त्यांच्या अधिकारानुसार घेतला होता। CPECचा उद्देश स्थानिक आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देणं आणि लोकांचे जीवनमान सुधारणं आहे। CPECचा काश्मीर मुद्द्यावर चीनच्या भूमिकेशी कोणताही संबंध नाही। पाकिस्तानने 1948 मध्ये शक्सगाम खोऱ्यावर अवैधपणे ताबा मिळवला होता आणि 1963 मध्ये हा परिसर चक्क चीनकडे देऊन टाकला। त्यामुळे आता चीन CPEC अंतर्गत या भूभागात बांधकाम करत सुटलाय। या प्रकल्पात चीन रस्ते, बंदर, रेल्वे मार्ग बांधतोय। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे। CPECची सुरुवात 2013 मध्ये करण्यात आली होती। चीनच्या शिजियांग पासून पाकिस्तानच्या ग्वादर बंदरापर्यंत आर्थिक कॉरिडॉर तयार केला जातोय। यासाठी $60 अब्ज म्हणजे सुमारे 5 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। चीनला अरबी समुद्रापर्यंत पोहोचता येणार आहे। त्याची कच्च्या तेलाची आयात यामुळे सहज होणार आहे। चीनमध्ये आयात होणारं 80% कच्चं तेल हे मलक्काच्या खाडीतून जातं। सध्याचा 16,000 किलोमीटरचा मार्ग CPECमुळे 5,000 किलोमीटरनं कमी होणार आहे। याद्वारे चीन अरबी समुद्र आणि हिंद महासागरात आपलं स्थान निर्माण करू इच्छितो। आज घडीला चायना या शक्सगाम व्हॅली मधून अत्यंत महत्त्वाचा असा त्याचा स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट G219 हायवे त्या ठिकाणी डेव्हलप करतोय। मुळातच भारताच्या सियाचीन ग्लेशियर मधल्या आपल्या सैनिकांच्या उपस्थितीला एक प्रकारे चोक करण्याचा, सँडविच करण्याची दीर्घकालीन रणनीती चायना या ठिकाणी आखतोय। एका बाजूला भारताच्या पूर्वेला आणि उत्तरेला देप्सांग प्लॅटूमध्ये चायना हळूहळू आपलं सैन्य त्या ठिकाणी धाडतोय, तर भारताच्या उत्तरेला त्याचबरोबर पश्चिमेला असणाऱ्या या शक्सगाम व्हॅलीच्या माध्यमातून चायना आणि पाकिस्तान एकत्रितपणे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करतायत, ज्याच्या माध्यमातून त्यांना तिथे सैन्याची जमवाजमव त्या ठिकाणी करतायत।
एकूणच भारतासाठी चीन पाकिस्तानमधील सीपीईसी हा प्रकल्प अत्यंत धोकादायक आहे. आधीच दक्षिण चीन समुद्रातून बंगालच्या उपसागरात चीन वर्चस्व वाढू पाहतोय आणि या सीपीईसीमुळे तो अरबी समुद्रात आणि हिंद महासागरातही पोहोचणार आहे. भारताला तिन्ही बाजूंनी चीनचा विळखा बसू शकतो आणि म्हणूनच भारताकडून या प्रकल्पाला आणि शक्सगाम खोऱ्यातील चीनी बांधकामाला तीव्र आक्षेप नोंदवण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.